इकडे भाजपमध्ये मॅजिक फिगर माफ करा हरियाणामध्ये मॅजिक फिगर भाजपने ओलांडलेली आहे, तर जम्मू काश्मीरमध्ये मॅजिक फिगर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने ओलांडलेली आहे। विनय आंबेकरांकडे जाऊया आपण। आंबेकरजी, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अभिनंदन तुमचं, काश्मीरचा निकाल आलाय, पहिला निकाल जाहीर झालेला आहे आणि तोही तुमच्या बाजूने आहे। येस आणि हरियाणाचाही पहिला निकाल आमच्या पक्षाच्या बाजूने आहे। बर, हे कल गेले 1.5 ते 2 तासांपासून सारखेच राहिलेले आहेत, त्याच्यामुळे परिस्थिती अशीच राहील असा साधारण अंदाज वाटतोय, तुमचं मत यावर? आज साधारण अंदाज आता वाटण्याचं कारण नाही, कारण काँग्रेसनी जी नेहमीची त्यांची चाल आहे की आपल्या पराभवाची कारणमीमांसा आधी तयार करायची, त्याला सुरुवात केलेली आहे। आणि जयराम रमेश ज्यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर अमितजी शहा यांच्यावरती असा आरोप केला होता की त्यांनी एक थोडंसं थांबवते, नाना पटोले बोलतात। सगळ्या सर्वे कंपन्यांचे सर्वे जे हरियाणामध्ये येत होते, जवळपास 70% म्हणजे जवळपास 70 जागा या काँग्रेस पक्ष जिंकेल, पण आज आपण पाहतोय की त्याच्यामधला थोडा फरक जाणवत आहे। मी याच्यासाठी ही गोष्ट बोलतोय की 2 दिवसापासून हरियाणाचे बीजेपीचे मुख्यमंत्री सैनी जे वारंवार माध्यमाच्या समोर येऊन बोलत होते की सर्वे काही आलेत तरी आम्ही जिंकू, अशा पद्धतीचं सैनींचं जे स्टेटमेंट होतं। ईव्हीएम मशीनच्या बद्दलचा संभ्रम या निमित्तानं सैनी ते म्हणालेत की आम्ही जिंकल्यानंतर काँग्रेस ईव्हीएम मशीनवर आरोप करेल, म्हणजे आखरी हा संभ्रम कोणी निर्माण केला? हा स्वतः भाजपनी, भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी, सैनींनी निर्माण केला। आपण उतार चढाव चाललेले आहेत आणि त्याच्यामध्ये काँग्रेसच हरियाणामध्ये सरकार बनवेल अशा पद्धतीचा अंदाज आता पुढे येतो आहे। पण काश्मीरमध्ये आपण पाहतोय की गेल्या 10 वर्षाच्या नंतर जे लोक 56 इंचीचा सीना घेऊन पुढे आले होते, काश्मीरमध्ये आम्ही शांतता निर्माण करू, एक सर काटेगा तो 100 लाएंगे असं 56 इंची वाले सांगत होते। आज परिस्थिती अशी आहे की रोज आमचे 100 सैनिक शहीद होतात आणि त्याचा एकही आणला जात नाही, अशी परिस्थिती आज उलटी झालेली आहे। अशांतता काश्मीर, लेह लडाख अशा भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि पण आज या निकालामध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळत होता की कालपर्यंत जम्मूमध्ये आपली मक्तेदारी समजणारा भाजप आज त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसचेच आमदार जास्त निवडून येताना आपण पाहतोय। आणि हा खऱ्या अर्थानं राहुलजींचा देशाच्या बद्दलचा एकात्मतेचा जो संदेश होता, त्या संदेशाला लोकांनी मान्य केलं, राहुलजींचं नेतृत्व मान्य केलं आणि म्हणून काश्मीर, लेह लडाख आणि जम्मू या ठिकाणी काँग्रेस बहुमताचं सरकार बनवताना आपण पाहतोय। हा खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदींचा अहंकारी व्यवस्था जी होती ती व्यवस्था आता देशातल्या लोकांनी संपवण्याचा मानस केलेला आणि ते चित्र आपण आज पाहतोय। बस आता हिंदी चल रहा। सर आपको क्या लग रहा है जिस तरह के नतीजे आ रहे हैं हरियाणा में एक्सपेक्टेड था आप लोग को, इतनी मेहनत की आपने, उसके नतीजे बिल्कुल उलटफेर वाले? देखो, मैं ये नहीं चाहता कि हमने कभी ईवीएम मशीन का जो इशू है वो माननीय सुप्रीम कोर्ट ने जिस तरह से कहा है और चुनाव आयोग ने कहा है, लेकिन जिस तरह से जो सर्वे आए थे, सभी चैनलों के सर्वे आए थे, सर्वे कंपनियों के सर्वे आए थे और कांग्रेस वहां पे कम से कम 70 जगह जीतेंगी इस तरह का सर्वे था और सभी चैनलों का था। लेकिन उसी दिन से हरियाणा के मुख्यमंत्री सैनी जिस तरह से वक्तव्य कर रहे थे, सर्वे कुछ भी आए लेकिन हम ही जीतेंगे, और ये लोग फिर ईवीएम मशीन के ऊपर आरोप करेंगे, तो शंका तो बीजेपी ही ईवीएम मशीन के ऊपर निर्माण कर रही है।
इस तरह से दावे से जनता का कौल अलग और उस राज्य के बीजेपी के मुख्यमंत्री एक तरफा एक अलग बात करते हैं, तो इसका मतलब है दाल में कुछ काला है। लेकिन मैं आज भी बता रहा हूं, वहां पे जनता का कौल आज भी कांग्रेस के बाजू में है। वहां सरकार कांग्रेस ही बनाएंगी, अभी राउंड चल रहे हैं और कांग्रेस ही वहां आगे जाएगी, ऐसा हमारे को विश्वास है। जम्मू कश्मीर में भी आपने देखा होगा कि गए 10 साल के बाद 56 इंची सिन्हा जो जिस तरह से वक्तव्य कर रहे थे, एक काटेंगे तो 100 लाएंगे, पर कश्मीर और लेह लद्दाख और जम्मू में क्या हालत हुई वो सबने देखा है। हमारे नेता जो एकात्मता की बात कर रहे थे, राहुल गांधी जी, जो कन्याकुमारी से कश्मीर जिन्हें पदयात्रा की, वहां की जनता ने राहुल गांधी जी के नेतृत्व को मान्य किया और एक तरफ ये जो झूठ वादे करने वाले, खोखले वादे करने वाले, जनता को अपने बातों में, झूठी बातों में बहकाने का काम जो नरेंद्र मोदी जी और बीजेपी करती थी, वहां के जनता ने इनको सबक दिया है कि अब झूठ वादे ये नहीं चलेंगे। हमारा जम्मू कश्मीर और लेह लद्दाख, या हम एकात्मता के साथ में खड़े रहेंगे और राहुल जी के साथ रहेंगे और वैसे ही निकाल आपको जम्मू काश्मीर में देखने मिल रहा है। आता जाऊ द्या मला, त्याच्यानंतर सांगतो।